शुभेच्छा. मी प्राप्ती साळुंखे व आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत व आजच्या कार्यक्रमात सुरुवात करतो. क्लां ब्रह्म विचार सार परमा हस्ते स्फाटिका बालिका विदधती. मानले जाते जे अज्ञान अंधार नष्ट करून बुद्धीला प्रकाश देते. घरामध्ये दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा हे सुख शांती आणि ज्ञान याचे प्रतीक मानले जाते. दिव्यातील वात ही त्यागाचे प्रतीक आहे. दिवे साधन नसून ते मनाला जागृत करणारे, पवित्रता देणारे आणि ज्ञानाचा मार्ग एक चिरंतन ठेवणारे प्रतीक आहे. मी आदरणीय रेड्डी मॅडमला विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून द्यावा. आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे प्राचार्य प्रोफेसर दुष्यंत कटारे सर आहेत. यांनी BA, MA, नेट, PhD अशी पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांना पुरस्कारही भरपूर प्राप्त आहेत. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर 2016चा राज्यस्तरीय वैचारिक प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद तर्फे राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार 2017 मध्ये प्राप्त झालेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद प्राप्त झालेला आहे. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 2017-18चा उत्कृष्ट आदर्श शिक्षक ग्रामीण पुरस्कार 2018 साली मिळालेला आहे. संत नामदेव संपादन पुरस्कार 2019 साली, आदर्श शिक्षक राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2019 साली, क्रांतिबा ज्योतिबा फुले बीडचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे 2020 साली. प्रबोधन व विचार मंच लातूर राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षण पुरस्कार 2021 साली त्यांना मिळालेला आहे. बाबासाहेब गोपाळे समाजभूषण पुरस्काराने सुद्धा ते सन्मानित करण्यात आलेले आहे 2023 साली. लातूर ग्रंथोत्सवात 2022 मराठी साहित्य व वाचक परिसंवाद वक्ते सुद्धा म्हणून ते ओळखीचे आहेत. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांची निवड झालेली होती. 42व्या मराठवाडा साहित्य संमेलन घनसांगवी संत साहित्याची उपेक्षा यामध्ये या चर्चासत्रामध्ये त्यांचा सहभाग मोलाचा आहे. असे साहित्यिक सन्मान पुरस्कार प्राप्त प्राचार्य दुष्यंत कटारे सर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. तुमची ऋणी आहे. आदरणीय श्री प्रशांत रेड्डी सरांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्याचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ व वाचले ते वेचले हे पुस्तक देऊन करावं.
साकार हो सारे कल्प जीवन या संग्राम स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा. धन्यवाद. खूपच अप्रतिम सादरीकरण केले आहे. सर्वांनी या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. विद्यालयातील मराठी विषय शिक्षकांचा पुष्प व लेखी देऊन सन्मान करावा. सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करीत आहे सहशिक्षिका साधना मॅडम, सुवर्णा रेड्डी मॅडम, सुनीता स्वामी मॅडम, आशा साळुंके मॅडम, संजीवनी देशमुख मॅडम, संध्या बिर्ले मॅडम. यानंतर आपल्या विद्यालयातील इयत्ता 7वी सेमेतील विद्यार्थी कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती सांगणार आहे किशोर बोडके. किशोर हनुमंत बोडके आहे. मी इयत्ता 7वी या वर्गात शिकतो. मी आज तुम्हाला कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आपला ध्यास मराठी, आपली शान मराठी, आपला अभिमान मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आजचा दिवस म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कवी कुसुमाग्रज हे एक महान कवी व लेखक होते. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये पुणे येथे झाला. कुसुमाग्रजांनी मराठी माणसांच्या जाणीवांची उंची आपल्या साहित्याने प्रचंड वाढवली आहे. कुसुमाग्रजांचे साहित्य जर आपण बारकाईने वाचले तर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला हिऱ्यासारखे पैलू पाडून ताऱ्यासारखे चमकल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो वाण मराठी. आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी, आमचा अभिमान मराठी. धन्यवाद. सन्माननीय अध्यक्ष, वंदनीय वर्ग, माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेले संत तुकाराम महाराज आणि विविध संतांच्या शिकवणीने प्रेरित झालेले कुसुमाग्रज आणि विविध साहित्यिकांच्या साह्याने समृद्ध झालेल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत जन्मलेले मराठी मावळ्यांनो, आज मराठी राजभाषा दिन आहे. या निमित्ताने का होईना मराठी माणसाला आज आपल्या मातृभाषेचा सन्मान गौरव करण्याची संधी मिळत आहे. माझ्या मराठी मातेचा लावा ललता सुटिया, हिच्या संगी माये देशातील शिया, असे मराठी भाषेचे थोरवीर गाणारे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाळकर अर्थातच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठी बोलणारा मराठी माणूस हा जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे. कोणी शिक्षणाच्या निमित्ताने, कोणी नोकरीच्या निमित्ताने, कोणी व्यवसायाच्या निमित्ताने उच्च शिक्षित होऊन इंग्रजी, हिंदी सारख्या इतर भाषा अवगत करून वैभव लावून बोलू लागला आहे. मराठी मान्य आहे की आपण जागतिक स्तराच्या स्पर्धेत उतरलो आहोत, परंतु मराठी भाषेला विसरून चालणार नाही. कारण जन्म झाल्यानंतर मुखातून पहिला शब्द आला तो मराठीच होता. इतरांशी संवाद सुरू करताना पहिला शब्द होता तो मराठीच होता. दादासाहेब फाळके ते दादासाहेब कोंडके यांना, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना घडवले ते मराठीनेच. दादासाहेब फाळके ते दादासाहेब कोंडके यांना घडवले ते मराठीनेच. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदी संत घडले ते मराठीच्याच खुशीत.
बाबासाहेब आंबेडकर यांना घडवले ते मराठीनेच. धन्यवाद. सुवर्णा रेड्डी मॅडम या पोवाडा सादर करणार आहेत. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा ही किती थोर आहे ते मी आपल्या सर्वांसमोर पोवाड्याच्या द्वारे सादर करणार आहे. माय भाषा जणू माऊली मनामध्ये रुजली, वाणीवर सजली, अक्षरातून ती बहरली, अक्षरातून ती बहरली. स्वत्व महाराष्ट्राची झाली, स्वत्व महाराष्ट्राची त्याची. मराठी भाषेचा राखुमान जी जी, मराठी भाषेचा राखुमान जी जी, मराठी भाषेचा राखुमान जी 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 जी. ही भाषा लई वळणदार, यात 12 मूळ अक्षर, कान मात्रा वेलांटी रफार, किती व्रत अन अलंकार. मराठी भाषेचा उगम आर्यांच्या आणि नंतर महाराष्ट्री प्राकृत या भाषेतून झाला. पुढे ज्ञानेश्वर, नामदेव, तुकारामांनी आपल्या अध्यात्म, समता आणि करुणेचा प्रसार करण्यासाठी मराठीचा उपयोग केला. शिवकालात शासकीय कामकाज आणि बोलीभाषा म्हणून मराठी स्वराज्याची ओळख बनली. इंग्रजांच्या काळात भाषाशुद्धीसारखी चळवळ राबवून त्यात नवीन शब्दांची भर घातली गेली. जवळजवळ 1500 वर्षाचा इतिहास जपणारी मराठी भाषा ही भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातली 10वी व भारतातली 3री भाषा आहे. व्याकरणाच्या दृष्टीने मराठी समृद्ध, शिस्तबद्ध आणि सूक्ष्म भाव व्यक्त करणारी आहे. अशी ही मराठी काळाबरोबर चालत संस्कार जपणारी अमर भाषा आहे. ही भाषा लई वळणदार, यात 12 मूळ अक्षर, कान मात्रा वेलांटी रफार, किती व्रत अन अलंकार. त्यात नांदतोय ओंकार. हे त्यात नांदतोय ओंकार, करी संस्कार, माझी या अस्मितेची धार, माझी या अस्मितेची धार. जशी शिवरायांची तलवार, जशी शिवरायांची तलवार. या भाषेनं व्यक्त हो रजी जी जी, या भाषेनं व्यक्त हो रजी जी जी, या भाषेनं व्यक्त हो रजी. मराठी भाषेचा एक दिन, कुसुमाग्रजांचा सन्मान, ज्ञानपांचा जी अभिमान, केलं श्रीमंत मातीनं. ही श्रीमंती पैशाची नाही तर संस्कृती आणि ज्ञान मांडणाऱ्या मराठी लिहिलेल्या साहित्याची आहे. शके 1110 मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. संत साहित्यातून ओव्या, अभंग मांडले गेले. शाहिरांनी पोवाडे, लावण्या रचल्या. राजा महाराजांच्या काळात बखरी लिहिल्या गेल्या. त्यानंतर कथा, कादंबरी, ललित लेख, निबंध, वृत्तपत्रे, नाटके याद्वारे मराठी साहित्य बहरत गेले. बोलीभाषेत वाक्प्रचार, म्हणी यांनी मराठीची गोडी वाढवली. लोकभाषा असूनही साहित्य विज्ञान आणि तत्वज्ञान मराठीत सक्षमपणे मांडले गेले. केवळ मराठी नाही तर कोकणी, वऱ्हाडी, अहिराणी, खानदेशी अशा बोलीने तिला रंगबिरंगी स्वरूप दिले. परकीय आक्रमणे आणि त्यांच्या भाषेचा प्रभाव असूनही मराठीची स्वायत्ता टिकून आहे. म्हणूनच मराठी ही केवळ भाषा नसून सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीचे प्रतीक आहे. मराठी भाषेचा एक दिन, कुसुमाग्रजांचा सन्मान, ज्ञानपांचा जी अभिमान, केलं श्रीमंत मातीनं, सांगतो तिचं गुणगान. सांगतो तिचं गुणगान आम्ही संतान. मराठी भाषा आमची शान, मराठी भाषा आमची शान. जिला अभिजात दर्जाचा मान, जिला अभिजात दर्जाचा मान. अमृतातेही पैजा जिंके रजी जी जी, अमृतातेही पैजा जिंके रजी जी जी, अमृतातेही पैजा जिंके रजी जी 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 जी. धन्यवाद. साध मराठी, भाषांचा भाव अर्थ मराठी, बात मराठी, सात मराठी, जगण्याला या अर्थ मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. आपल्या विद्यालयातील इयत्ता 5वी सेवेतील विद्यार्थी शुभम किरवले व अक्षता सुरवसे हे भारूड सादर करणार आहेत. भारूड हे महाराष्ट्रातील एक लोककला आहे.
बरं तुम्ही म्हणता एवढी मोठी घडवाकड बाई दिसते कुशल म्हणते नवऱ्याचं धक्का, पण काय सांगायचं माझ्या जागी जर तुम्ही असताना मुर्द्याला 16व्याच्या आधीच सोडला असता. काय सांगायचं मॉडेल आहेच तसं. मागच्या आठवड्यात आमच्या गावामध्ये कीर्तन होतं. महाराजांनी सांगितलं झाडे लावा आणि झाडे जगवा. आमच्या यांनी झाड लावलं. तसंच आमच्या घरात सकाळी पोलिसांची गाडी आली. यांना उचललं आणि टाकलं गाडीतून घेऊन गेले पोलीस स्टेशनला. तुम्ही म्हणताल काय पण म्हणती बाई, कुठं झाड लावल्यावर पोलिसाची गाडी दारात येत असते व्हय? मावशानं तुम्हाला काय वाटलं आमच्या यांनी का चिकूचं झाड लावलं, कांद्याचं झाड लावलं? आहा, एवढं हुशार होतं माहिती? आहा, तर त्याच्यापेक्षा हुशार होतं त्याने लावलं गांजाचं झाड. मला सांगा नाही तर टायरामध्ये घालून हाणलं पाहिजे याला. काय सांगायचं मावशी, लग्न झालं तसं मुर्दा रोज दारू पिऊन येते मला मारते, दारू पिऊन येते मला मारते. मारून 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 पाठीची नुसती चाळण करून ठेवली. मी म्हणून टिकली नाही तर गेली असते आमच्या सोबत पळून. आता इथं राहतच नाही मी. याच्यासाठीच मी आजच माहेरी जाते, याच्यासाठीच मी आजच माहेरी जाते. गल्लीतल्या 10-12 बाया बोलविते, 10-12 जणी मिळून बनवितो गट, 10-12 जणी मिळून बनवितो गट. आणि मग कसं बघू घेतो दारूचा हे गट? दारूच्या तो घोटाने वाटोळ केले आणि 10 एकर शेती कशाला मध्ये गेली. तिची वेळ मला आली, लाडाच ठेवले तेव्हा तानाचं निघाली. राब राबून येतात ना 1600 हप्त्याला, राब राबून येतात ना 1600 हप्त्याला. पगाराच्या दिवशी तिथे आजारा जावा आणि मला 4 चौघात मागतोय दामा, आणि 4 चौघात मला मागतोय दामा, आणि नाही म्हणतायस काटून ठेवतोय तुम्हा. मला सांगा दारू पिऊन झाले काय कुणाचं भलं? मला सांगा दारू पिऊन झाले काय कुणाचं भलं? रती महारती देश उदकीला गेलं. म्हणून हात जोडून मी सांगते, सज्जन हो तुम्हाला नका व्यसना येईल असं सांगा या जगाला, असं सांगा या जगाला, असं सांगा या जगाला. काय सांगते का लोकांना ओरडून ओरडून? आले का दिवसून वय तरी म्हणलं इथं दिसत नाही, ढोसायलाच गेले असते. अगं तूच तर म्हणली होतीस ना. काय म्हणले हो मी? हे ते दारू पिऊन या म्हणली नाहीस? कधी म्हणले दारू पिऊन या? होय सकाळी मी पाण्याला जाते, तुम्ही दारू पिऊन या म्हणून. अहो प्राणनाथ, मी तसं नव्हते म्हटले. जरा डोकं ठिकाणावर ठेवून आणि कान उघडे करून ऐकत जा. मी म्हणलं पाण्याला चालले, दार उघडे, घरात कुत्रा मांजर शिलं, दार लावून या म्हणलं का दार लावून या म्हणलं? अगं तुझं सगळं खरं आहे ग, पण इथं मला सगळं उलटच ऐकू लागले. आता मी रस्त्यानं घरी येत होतो, एक बाई चुक्याची भाजी विकताना दिसली. ती म्हणत होती चुका घ्या चुका, 10 रुपयाला चुका, चुका घ्या चुका. आणि मला ऐकू आलं मुका घ्या मुका, 10 रुपयाला मुका, मुका घ्या मुका. त्या विचार केला बाई एवढी चिकनी दिसायली, 10 रुपयाला मुका काय महाग परवडला. लगेच मी खिशामध्ये हात घातली आणि 50ची नोट काढून बाईच्या हातात ठेवली आणि म्हटलं मला द्या 5 मुके. मला इतक्यात तिचा नवरा आला. मला काही मुके भेटले नाही, नुसता मुक्याचा मार भेटला. असलं म्हणाले मला सकाळपासून. मी तुम्हाला 1000दा सांगितलं दारू सोडा दारू सोडा दारू सोडा म्हणून. अगं तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही? तर मला 10 रुपयाला पैसे नाही आणि तू म्हणते सोडा प्या. सोडा का तुझा बाप आणून देणार आहे का? किंवा सोडा म्हणे ना मी 10 रुपयाची सोडून द्या म्हणती, 10 रुपयाची सोडा. कुठे गेलती एवढ्या रात्री ढोसायला? आता रात्र पण झाली का? आता रात्र पण झाली का? बघा तर घड्याळामध्ये किती वाजले. होय सखे, तू म्हणालीस रात्र पण झाली, मग मगापासून त्या सूर्य कसा चका मका करायला? अहो सूर्य नाही येतो, बल्ब लाईट. मग मी विचार करायला सूर्याच्या किरणाच्या भोवती किडे कसे वळा करायले. कंटाळा आला तुमच्या दारून. मला तुम्ही दारू सोडून द्या बरं. का म्हणून सोडायची का दारू? अहो आपल्या गावातले 10 माणसं मेले दारू पिऊन, 10 माणसं. वर्षला काहींच्या किडनॅप झाल्या, काहींच्या आतडे सडले दारू. अरे बाबा तुला कोणत्या येण्यानं सांगितलं हे? कुणी येण्यानं कशाला सांगायला पाहिजे? कालचा पेपर मध्ये आले आपल्या गावातले 10 माणसं मेली म्हणून.
आला असं? इथं मला वासाची दारू कोणतर पिऊन आले. भजनी मंडळ पिऊन आला असं? भजनी रामदास भाऊ तुमच्यावर कसा संशय घेऊन पाहिलं का रामदास भाऊ कसलाय मॉडेल, कसं सांभाळला असं याला? काय मासे करायचं बघा तर नवल वाटते नवल. बस लोकांकडे बघा तेवढं कसं उलटं बोलायचं कळतं हे? अहो आपल्या शेजारचे जाधव भाऊ कस्तुरबाई बघा कसं नेताना संसार करतात. अहो जाधव भाऊ दर महिन्याला पगार झाला की त्यांच्या बायकोला नवीन साडी घेतात, नवीन साडी. तुम्ही आणली का कधी? मी आले नाही तुला साडी कधी आणली हो? आठव आठव मला नाही आठवत, तुम्ही चांगली ह्या संक्रांतीला 3 वर्ष होत्यात. बघा मावशी या संक्रांतीला 3 वर्ष होत्या. 3 वर्षातून साडी का तुमच्या टकल्या बाबून आणली होती बाई? तुला काय कळतंय? जर नवऱ्याच्या मनात आलं तर धोतर म्हणून धोतराला साडीसारखी किन्नर पट्टी असते. जर नवऱ्याच्या मनात आलं तर धोतर म्हणून घालता येतं आणि नवरी बायकोच्या मनात आलं तर साडी म्हणून घालता येतं. साडी साडी काय बायकोला साडी घेतलं म्हणजे जागीरदार झाला का जाधव साहेब? अहो नुसती साडीच म्हणत नाही मी, दर 15 दिवसाला हॉटेलला घेऊन जाते जेवायला, हॉटेलला. बाबो अहो हे तर काहीच नाही, दर आठवड्याला पिक्चर बघायला घेऊन जाते, पिक्चर बघायला. तुम्ही गेला का कधी? अगं दुसऱ्या माझ्या घरी सोन्यासारखी बायको असून मी दुसऱ्याच्या बायकोला पिक्चरला नेल्यावर मग मला काय भेट? तुला काय वाटते का मी तिला नेऊ शकत नाही म्हणून? न्यायचं की मग कुणी घरलं? मग तिचा नवरा मला बता बता मारल की नाही? अहो तिला म्हणे ना मी, मला नाही म्हणते मला. आणि मला सांगा तुम्ही दारू सोडणार आहात का नाही? मी एखादी वेळ तुला सोडणार पर दारू सोडणार नाही. तुम्ही काय मला सोडते? तुम्ही जर दारू नाही सोडली ना तर मीच तुम्हाला सोडून देत असते. आणि तो पण पिऊ लागला तर? दुसरा नवरा करीत असते, दुसरा. आणि तो पण पिऊ लागला तर? तिसरा करीत असते, तिसरा. आणि तो पण पिऊ लागला तर? चौथा करीत असते, चौथा. मी बी तुमच्या टकलू हैवानाचं झेलच लावित असते. अगं टाबऱ्या तोंडाचे, अगं वर्षाला जर तू नवरा बदलला रे, तुला काय नगरपालिकेचा अध्यक्ष वाटलेला होय? तेवढं कसं उलटं बोलायचं? तेवढं कसं कळतं उलटं बोलायचं? अरे दारू पिणं लय वाईट. आजपासून माझी दारू सुटली आहे. आजपासून मी दारूचा एक थेंब सुद्धा घेणार नाही. जीव लावणारी येडी सोन्यासारखी बायको घरात असताना मी तुझी सोन्यासारखी लेकरं असताना मी दारू पिता म्हणजे लय वाईट रे वाईट. आज करण्यापेक्षा मेल्याला बरं, पण मरताना सुद्धा भेटती वाटते म्हणून थोडीशी दारू पेल्याला बरं. आली का जातीवर? मला नाही वाटत तुम्ही सुधारता. मी चालेल माझं माहेरी. अगं बायको तुझी चेष्टा केली, आता चेष्टा बी करायची नाही का? 100 रुपये द्या ना, 100 रुपये. कशाला पाहिजे 100 रुपये? आता मी दारू सोडली, मला लय आनंद झाला. आता मी खुशी जातो आणि पात्र टाकून येतो. 1 रुपया भेटणार नाही. 50 रुपये द्या ना, 50 रुपये. जावं म्हणलं ना तुम्हाला. अरे गोविंदराव तुझी बायको तुला 50 रुपये देईल, तिची तू दारू पेशील आणि तुझ्या बायकोला मारशील. बघ ही माझ्याकडे कशी बघतीये. 25 रुपये दे ना, 25 रुपये. तुम्ही कितीही पाया पडा, कितीही नाटक करा, 1 रुपया भेटणार नाही. हा 25 रुपयासाठी हा मी तर कोणाच्या घरी हात पसरत नाही. मी दारू पिऊन येईन मग तुझ्याकडे बघीन. मी पण बघते ना तुम्हाला कोण उधार देते ते. त्याच्याकडं बघते, तुमच्याकडं बघते. मी फाडून टाकीन. आधी मागे एक तुम्हाला पॅन्ट फाटली तेवढी शिवा. मी तुला जाताना एक गोष्ट सांगून जातो. मी पुन्हा येईन. या मी बी तुम्हाला पुन्हा बघते. मी बी तुमची वाटच बघते. पुन्हा तुम्हाला कडी बंद करून हाणते का नाही पा.
ही उलगडते रंग रंगला अगले जाते भान हरवली जाते कसली जादू होते हाती सारे जाते रसिकासाठी आसू आणि हसू घेऊन जाते माझं मन भाय मराठीला माझं मन भाय मराठीला आपल्या कोणीला जाऊन कोणीला देवतीला असेही रचना हिराची सोची असे हिला बहुता असे हिला जनाची घेऊया चला हिचा बहुमान घेऊया चला हिचा बहुमान माझे नाव शिंदे सुदर्शन महादेव. मी इयत्ता 7वी या वर्गात शिकतो. आज मी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांचे गीत सादर करणार आहे. अरे संसार संसार जसा तेव्हा चुल्यावर आले संसार संसार जसा तेव्हा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळती भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही राहुल्याच्या काळेश्वर मोठा कधी म्हणू नाही. अरे संसार संसार गळ्यात हार म्हणू नाही नको म्हणून मेदऱ्याचा हार. देखा संसार संसार दोन्ही जीवाचा विचार. देखा संसार संसार दोन्ही जीवाचा विचार. देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार. देखा संसार संसार दोन्ही जीवाचा विचार. आनंद उदार सुखा दुःखाचा व्यापार. आनंद उदार सुखा दुःखाचा व्यापार. अरे संसार संसार अरे संसार संसार. थँक्यू. वासुदेव माहिती ही लोककला सादर करणारी व्यक्ती असायची. पूर्वीच्या काळी वासुदेव असतील, पिंगळा जो असेल लोककलावंत पहाटे भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर येऊन या संसाराच्या पाशातून कसं मुक्त व्हावं याबद्दलची माहिती द्यायची. तर मी आपल्यासमोर ही जी पिंगळा संस्कृती आहे लोककलावंतांची जी मृतप्राय होत चाललेली आहे आपल्यासमोर सादर करणार आहे की हे पिंगळे काय म्हणायचे बघा. त्या तुळजापुरावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी. त्या माहूर गडावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी. हातामध्ये डवर असायचा, कंदील असायचा एका हातामध्ये. तर कंदील कशासाठी? भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर गावामध्ये लाईट नव्हती, रस्त्याला उजेड दिसावा म्हणून हातात कंदील असायचा. हा पिंगळा पैशाचं, पिठाचं, धान्याचं दान घेत नव्हता, तर साडीचं दान घ्यायचा. हा पिंगळा गाववाड्यात येऊन, गाव संस्कृतीत येऊन काय म्हणायचा ऐका तर. अरे आलिया संसारा उठा वेगे करा, आलिया संसारा उठा वेगे करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. बाबांनो झोपून रात्र करू नका, काळ कधी घालेल आपल्याला समजणार नाही. उठा, भगवंताचं नामस्मरण करा. काही लोक आपल्या दोन्ही कानानं भगवंताचं नामस्मरण करतात, श्रवण करतात, परंतु काही लोक सर्वांगाचं कान करून सुद्धा नामदेवाचं नाव घेतात, परंतु काही लोक त्यांचे दोन जे कान आहेत त्यांनी सुद्धा देवाचं नामस्मरण करत नाहीत. त्यांच्यासाठी एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहीचा. मनुष्य देह जो आहे तो आपल्याला कधी मिळतो त्याच्यातून सांगण्यात येते
की मनुष्य देह एवढ्या सहजासहजी मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहीचा. म्हणून सांगतोय की उठा, जागे व्हा, नामस्मरणाला लागा. आणि त्याबरोबर आपल्या गावगाड्यात येणाऱ्या किंवा तुम्हाला जर कुठे हे लोककलावंत दिसतील तर त्यांना जवळ घ्या, त्यांची विचारपूस करा आणि त्यांना आपुलकीनं आपल्या बाजूला बसवा. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. हा डवर फिरवित डुगडुग ऐका, हो डवर फिरवित डुगडुग ऐका, ऐका ऐका ऐका. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा हा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा हा पिंगळा महाद्वारी. तू ऐक ना ग बाई, तू राम नाम घेई, तू ऐक ना ग बाई, तू राम नाम घेई. मानव देह आला जन्माला, संसार केला काही, मानव देह आला जन्माला, संसार केला काही. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा हा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा हा पिंगळा महाद्वारी. तुम्ही मनुष्यान घरदार, हो तुम्ही मनुष्यान घरदार, हे इथंच राहत सर. माणूस मेल्यावर, माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर, माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा हा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा हा पिंगळा महाद्वारी. तुम्ही मनुष्यान पैसा अडका, तुम्ही मनुष्यान पैसा अडका, हे इथंच राहत बर का. तुम्ही मनुष्यान पैसा अडका, हे इथंच राहत बर का. माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका, माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी. आलिया संसारा उठा वेगे करा, आलिया संसारा उठा वेगे करा. शरण जा पांडुरंगा, देह हे काळाचे, धनकुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे. माणूस जन्माला आल्यावर जेव्हा लहान असतो तेव्हा माझी आई, माझे वडील, थोडं मोठं झालं की माझे भाऊ, माझी बहीण, त्यानंतर थोडं मोठं झालं की आणखीन काय होतं, त्याचं वाटोळं होतं, म्हणजे लग्न होतं. वाटोळं होतं म्हणजे मग लग्न झाल्याच्या नंतर काय करतो की माझी बायको, माझी बायको, माझे पोरं, माझे पोरं, असं काय करतो, तो संसाराच्या पाशामध्ये अडकून जातो. आणि मग ज्या पांडुरंगाने जन्माला घातलेला आहे त्याचंच नामस्मरण करायला काय करतो, तो विसरून जातो. लक्षात घ्या, सिकंदर जग जिंकायला निघाला होता, नव्हे तर पूर्ण जग जिंकण्याच्या बेतातच होता. परंतु सिकंदरने सुद्धा ज्या वेळेला त्याचा मृत्यू झाला त्याच्या अगोदर सांगून ठेवलेलं होतं की माझे दोन्ही हात पिढीच्या बाहेर काढा. कशासाठी, तर मी जाताना माझ्यासोबत एवढं जग जिंकून सुद्धा काहीच घेऊन जात नाहीये, हे सर्वांना कळावं, लक्षात यावं, यासाठी पिढीच्या बाहेर माझे दोन्ही हात काढा असं त्याने सांगून ठेवलेलं होतं. मग आपण जन्माला येताना सुद्धा रिकामेच आले आणि जातानाही कसे जाणार आहेत, रिकामेच जाणार आहेत. सोबत काही घेऊन जाणार आहेत का, नाही. तर मग पुढे बघा पिंगळा काय म्हणतो, तुम्ही मनुष्यान सुनान पोर, तुम्ही
मनशान सुना आणि पोर, हे मॅटर सगळ्यात मोठं असते बघा. सुना पोर, हा तुम्ही मनशान सुना आणि पोर, हे तुमच्या मागचे चोर. तुम्ही मनशान सुना आणि पोर, हे तुमच्या मागचे चोर. माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर, माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारापायी, या संसारापायी. तुम्ही मनशान घोडे नहाती, तुम्ही मनशान घोडे नहाती, या शिक्षणात होईल माती. तुम्ही मनशान घोडे नहाती, या शिक्षणात होईल माती. रावण मेला लंक जळाली, तशीच आपली गती. रावण मेला लंक जळाली, तशीच आपली गती. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारापायी, या संसारापायी. हे पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. धन्यवाद. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. माझ्यासोबत असलेल्या आदरणीय मॅडम, तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनीनो, मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर बरोबर 9:15 मी तुमच्या शाळेमध्ये आलो, पण मॅडम आता शाळेतून मला जावंसं वाटत नाही. एवढी चांगली शाळा, मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो. परंतु शिस्त, सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाचं नीटनेटकेपणा याचा सुरेख संगम जर कुठे असेल तर तुमच्या या ग्लोबलमध्ये आहे असं मला वाटतंय. कारण तुमचं कौतुक करायला मी जर सुरुवात केली तर आमचा विद्यार्थी चंद्रप्रकाश सांडूर यांचा मला फोन आला. आमच्या, आवाज थोडा कमी करा, आमच्या शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांची जी भाषा होती आणि आत्ताची जी फोन केल्यानंतरची भाषा आहे त्याच्यामध्ये खूप फरक होता. याचं कारण आहे तुम्ही जे संस्कार यांच्यावर पेरलेत ते संस्कार तुमच्या सगळ्यामध्ये आहेत, त्याचा अनुभव आहे. कारण 3 वर्ष चंद्रप्रकाश आमच्याकडे होता. 3 वर्षामध्ये महाविद्यालयाच्या युवक महोत्सवामध्ये नेतृत्व चंद्रप्रकाशनी केलेलं होतं आणि 3ही वर्ष महाविद्यालयामध्ये सगळ्या कार्यक्रमाचे संचलन आमचा चंद्रप्रकाश करत होता. आणि त्या एकापासूनच तुमच्या सगळ्यांची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता या ठिकाणी मला लक्षात आली. आणि आज महाविद्यालयामध्ये, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये बघत असताना एवढ्या चांगल्या मॅडम, एवढी गुणवत्ता असलेले, एवढे कौशल्य असलेले, कारण रांगोळीपासून जर आपण विचार केला तर सुंदर अशी मराठमोळी रांगडी, म्हणजे असं कोरीव पट्टी घेऊन किंवा त्या चाळणीतून हे अशी रांगोळी नाही लक्षात. किती सुंदर रांगोळी आहे, जी 5 बोटाने काढलेली सुंदर रांगोळी आहे. मध्ये प्रवेश होताना तुम्ही केलेलं स्वागत अप्रतिम होतं, लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी जे 3 विद्यार्थी बोलले, आज जेव्हा आम्ही महाविद्यालयामध्ये संचलन करा म्हणतो तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत 2-3 मुलं तयार होतात आणि ज्यावेळी बोलण्याचा क्षण येतो मॅडम
त्यावेळी दोघं तिघं येऊन म्हणतात, सर खूप भीती वाटाली आहे, अंग थरथर कापालंय, कसं होतं की वाटतंय, मॅडम तुम्हीच करा. आणि मग पुन्हा आम्ही मराठी विभाग प्रमुखाला बोलवतो आणि मॅडमला संचलन करायला होतो. किती सुंदर तुम्ही तयारी केली मॅडम, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. महाराष्ट्र शासनाने कितीही प्रयत्न करू द्या, परंतु सामान्य माणसाच्या, दारू पिणाऱ्या माणसाच्या गळ्यात उतरवणारं भारूड जर कुठं ऐकलं असेल तर या शाळेमध्ये मी ऐकलं. कारण काहीच तयारी नाही तुमच्याकडे. हा जो पखवाज वाजवणारा मुलगा होता तो सारखं स्वागत गीताच्या आडवं येत होता, पण त्याची जी तळमळ होती ही तळमळ थांबत नव्हती. कारण त्याला काहीच कळत नाही आपण आडवं यायलोय का काय माहीत नाही, पण तो त्या पखवाजाला बडवायचं काम सोडत नव्हता. कुणीतरी येऊन त्याला थांबवलं. हीच मराठी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचं सगळं हे बघितल्यानंतर मला असं वाटतं की कुणी काहीही करू द्या, तुमचं AI येऊ द्या किंवा विकिपीडिया येऊ द्या किंवा आर्टिफिशियल काहीही येऊ द्या, तुम्ही जर जोपर्यंत या रांगड्या मराठीमध्ये कसलाही मुलामा न देता रांगड्या मराठीमध्ये अशा शाळांमध्ये या बालकांच्या मनावर जे रुजवताय ते जर तुम्ही कायम रुजवत राहिलात, शिक्षण आणि संस्कार हे दोन समाजाचे पाय आहेत, लक्षात घ्या. तुम्ही जोपर्यंत शिक्षण आणि संस्कार देत राहणार आहात, कारण एक जरी पाय म्हणजे तुम्ही संस्कार न देता नुसतं शिक्षण देत राहिलात तर समाज आंधळा होतो, पांगळा होतो, लुळा होतो. आणि तुम्ही दोन्ही एकत्र करून या ठिकाणी ही पेरणी करताय आणि म्हणून तुम्ही सगळेजण कौतुकास पात्र आहेत, लक्षात घ्या. आज कवी कुसुमाग्रजांची जयंती साजरी करत असताना इतके दिवस जिथं जिथं गेलो तितक्या दिवसामध्ये आजचा दिवस माझा सार्थकी लागलाय हे मला परत परत सांगायचं, लक्षात घ्या. कारण कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस साजरा करत असताना यापेक्षा वेगळं काहीच नाही. 2013 साली महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण 27 फेब्रुवारी हा दिवस साजरा करावा. आणि त्या दिवसापासून ही परंपरा सुरू झाली, लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा काय हे साजरे करण्याचा वेळ आला, मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम आहेत. जागतिकीकरणानंतर सगळ्याच समाज माध्यमं जेवढे आहेत त्याच्यासहित भाषेवर सुद्धा परिणाम झाला. आणि भाषेवर परिणाम झालेला असताना मराठी भाषा कुठंतरी आता मागं पडते की काय. तरुणांच्या पिढीवर, तरुणांच्या ओठावर सगळं या ठिकाणी इंग्रजी. आज आपण बघत आहोत, पालकाकडे जर बघितलं तर सगळ्या पालकांचा ओढा हा इंग्रजी शाळेकडे आहे. आणि मग इंग्रजी शाळेकडे ओढा असताना मराठीचं काय होईल अशी शासनाला भीती वाटत होती. आणि म्हणून मराठी भाषा दिनासारखा या ठिकाणी एखादा कार्यक्रम द्यावा. आणि मग त्या दिवसापासून 27 फेब्रुवारी हा दिवस या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन म्हणून या साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाने ठरवलं. आणि मग कोणत्या दिवशी करावा हे जेव्हा ते बघत होते तेव्हा त्यांना कवी कुसुमाग्रज यांची आठवण आली. आणि कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करावा असं त्यांना वाटलं. खरं तर तुम्हाला आजच सांगतो, मी सांगितलेली 4 नावं लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही MPSC, UPSC, जेव्हा तुम्ही कलेक्टर किंवा तहसीलदाराच्या परीक्षेला बसाल तेव्हा त्यामध्ये एक प्रश्न असा असतो की मराठी भाषेमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोणते कोणते लेखक आहेत. आणि त्याच्यामध्ये 4 लेखक आहेत आणि त्यामध्ये कवी कुसुमाग्रजांचं नाव आहे. 1 नंबरला वि. स. खांडेकर. लक्ष देऊन ऐका, वि. स. खांडेकर आहेत, विदा करंदीकर आहेत, कवी कुसुमाग्रज आहेत. आणि काल परवा मिळालेला द हिंदूला भालचंद्र नेमाडे आहेत. या चौघामध्ये कवी कुसुमाग्रजांचं नाव आहे. भाषेच्या प्रांतातला खूप मोठा पुरस्कार आहे, खूप मोठं ज्ञानपीठ आहे आणि ते ज्ञानपीठ कवी कुसुमाग्रजांना मिळालेलं आहे. मराठी भाषेचा गौरव करणारे कोण आहे, मराठी भाषेच्या बरोबर विचार करणारे कोण आहे. तरुणांना तुम्ही जर स्वातंत्र्याचं गर्वगीत म्हणजे हे सगळ्या कविता वाचल्या तर तुमच्या, मी पुढे त्याच्यावर येणारच आहे, परंतु जर तुमच्या लक्षात येईल की तरुणामध्ये आजच्या शालेय विद्यार्थ्यामध्ये स्वाभिमान भरणारा, पुढे वाट दाखवणारा जर कोणता कवी असेल तर कवी कुसुमाग्रज आहे. आणि म्हणून कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी या ठिकाणी
मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलं आणि म्हणून मराठी भाषा टिकली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. जशी ही शासनाची भूमिका आहे तशी ही भूमिका समाजाची सुद्धा आहे, लक्षात घ्या. आताच खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मॅडमने पोवाडा साजरा केला. खूप मोठी परंपरा आहे. यादव कालापासून संत ज्ञानेश्वरापासून संत एकनाथ तुकारामापासून ते अलीकडच्या काळापर्यंत कवी गिरीशापर्यंत किंवा अलीकडचे सगळे जे कवी आहेत, नारायण सुर्वे असतील, इथपर्यंत या मराठीची खूप मोठी परंपरा आहे, लक्षात घ्या. संत ज्ञानेश्वरांनी त्याच ठिकाणी जे पसायदान मागितलं तेच पसायदान एकूण विश्वाच्या सुखाचं आणि कल्याणाचं होतं. आणि तिथून मराठी भाषेची सुरुवात केल्यानंतर आपल्याला आजपर्यंत की म्हणजे एकूणाच्या जागतिकीकरणामध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये मराठी कशी टिकेल इथपर्यंत मराठीचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. आणि त्या अनुषंगाने विचार करताना आपल्याला मगाशीच मी म्हटलं की इंग्रजीचा प्रभाव जास्त वाढतोय, परंतु कुणीही घाबरण्याची गरज नाही. कारण आज तुम्ही AI मध्ये जर गेलात तर AI मध्ये भाषांतराच्या क्षेत्रामध्ये खूप मराठी पुढे गेली, लक्षात घ्या. अवघ्या 5 मिनिटांमध्ये एखादं आर्टिकल आपल्याला या ठिकाणी तयार करता येतं. इतकं मराठी सगळीकडे. आत्ताच किती देशामध्ये किती नंबरला आहे, मराठी किती लोक बोलतायत हे तुम्हाला एका विद्यार्थिनीने या ठिकाणी सांगितलंय. मग अशा या मराठीला जोपर्यंत तुमच्यासारखे सगळे आहेत तोपर्यंत मरण नाही असं मला वाटतं. पण एक लक्षात घ्या, तुमचे दोन्हीही मीडियम म्हणजे इंग्लिश आणि मराठी मीडियम आहेत. दोन्ही मीडियममध्ये म्हणजे तुम्ही शिकवत असताना मराठी भाषेचं सौंदर्य जर कशामध्ये असेल तर मराठी भाषेचं सौंदर्य हे त्या मराठी भाषेच्या बोलीभाषेत आहे, लक्षात घ्या. आपली जी बोली आहे, आपली बोली म्हणजे आपला जिवंतपणा आहे. आपली बोली म्हणजे आपली संस्कृती आहे. आपली बोली म्हणजे आपले सण उत्सव आहेत. आपली बोली म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा आकार आहे, लक्षात घ्या. ओढून ताणून बोलणारं या ठिकाणी लगेच ओळखू येतं. पुण्या मुंबईला राहून आलेली जर मुलगी असेल ती कशी बोलते आणि आमच्या शाळेतली मुलगी कशी असेल ती कशी बोलते, तर जिचा जो म्हणजे नीटनेटकेपणा आहे तो नीटनेटकेपणा पुण्या मुंबईला असतो. परंतु खरी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ही या अशा शाळेमध्ये होत असते. आणि म्हणून बोलीभाषेचं सौंदर्य जर आपल्याला बघायचं असेल तर आपला जो मुळा जो स्वभाव आहे या मराठमोळ्या स्वभावामध्ये, कारण तुम्हाला अनेक बोलीभाषेचे शब्द लातूरचा जर विचार केला तर बघा तुम्ही सगळेजण म्हणजे उभा राहिलेले ह्या छोट्या मुलांना माहीत नाही. ननगी हा जो शब्द आहे हा ननगी शब्द जगातल्या कुठल्याच बोलीभाषेमध्ये नाही आणि लातूरच्या कुण्या पुस्तकातही नाही. फक्त लातूरमध्ये ननगी शब्द आहे, लक्षात घ्या. गर्दा शब्द आहे. गर्दा शब्द तुम्हाला कुठंच सापडत नाही, फक्त लातूरमध्ये सापडतो. आणि म्हणून प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक जिल्ह्याची म्हणजे प्रत्येक विभागाची भौगोलिक जी रचना आहे या भौगोलिक रचनेप्रमाणे भाषेची सुद्धा रचना असते. आणि म्हणून लातूरला अनेक शब्द असे आहेत की ते शब्द पुन्हा तुम्हाला दुसरीकडे सापडत नाहीत. आणि मराठी ही केवळ ओळखीची नाही तर रोजीरोटीची भाषा आहे. सगळ्याच मुद्द्याला थोडासा स्पर्श करत मलाही एका माझ्या कॉलेजमध्ये कार्यक्रमाला जायचं आहे. मराठी भाषा तर आज मराठी भाषेला ॲडमिशन घेताना मॅडम खूप अडचण होते. आमच्या मराठी भाषेला 10-12 ॲडमिशन होता आणि मग शेवटी ओढून ताणून 25-30 ॲडमिशन 120 मध्ये एका तुकडीमध्ये 25-30 ॲडमिशन होत आहेत. खूप कमी ॲडमिशन या ठिकाणी मराठीला होत आहेत, कारण मराठी ही रोजीरोटीची भाषा नाही असं या ठिकाणी म्हटलं जाते. परंतु आता जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातलं सगळं प्रशासन, महाराष्ट्रामधले सगळे नोटिफिकेशन, महाराष्ट्रामध्ये जेवढे GR निघत आहेत ते सगळे GR हे मराठीमध्ये आहेत, लक्षात घ्या. तुम्ही जर वर्तमानपत्राकडे बघितलं तर वर्तमानपत्रामध्ये अजूनही महाराष्ट्र टाइम्स असतील किंवा लोकसत्ता असतील अशा मोठ्या दैनिकामध्ये प्रूफ रिडिंग करणारी माणसं खूप कमी आहेत. म्हणजे 5-5 लाख रुपये पगार द्यायला आज तयार आहेत, परंतु नुसतं व्याकरण बघा आणि त्या व्याकरण दुरुस्तीसाठी आम्हाला माणसं द्या यासाठी सुद्धा माणसं भेटत नाहीत. आणि तुम्ही जर मीडियाकडे म्हणजे TV वर बघितला किंवा इतर सगळं आज ओपन मीडिया इतका झालाय, किती लोक म्हणजे कमवतात बघा. म्हणजे साधे रील्स बनवून किती आपल्याला गुंतवून ठेवलंय. आपल्यापैकी कुणीही इंग्लिश रील्स बघत नसेल, सगळे मराठी रील्स बघतात. परंतु एकदा जर मोबाईल हातामध्ये आला तर तो मोबाईल 1 तास सुटत नाही. ही कशाची किमया आहे? ही भाषेची किमया आहे, लक्षात घ्या. का साधा बायको बाहेर येते, नवरा जातो, तो काहीतरी करतो, पोरं म्हणजे रस्त्याने जाता गोंधळ करतात, असाच पारुड्याचा अनेक प्रसंग घेतात आणि त्याच्यावर रील्स बनवतात. याच्यामध्ये
लाखो रुपये आता कमवायला लागलेत आणि म्हणून वर्तमानपत्र असेल, दूरदर्शन असेल किंवा रील्स असेल, यावर मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपटामध्ये एक काळ असा होता मराठीमध्ये आता ज्या ठिकाणी मला वाटतं वासुदेव या ठिकाणी साजरा केला, किती म्हणजे चांगला आहे बघा. त्या काळामध्ये वासुदेव असेल, पोतराज असेल किंवा वाघ्या मुरळे असेल, ही सगळी माणसं आपल्या संस्कृतीची जतन करणारी माणसं होती. ती माणसं आता लयास चाललेत आणि मॅडमने या ठिकाणी वासुदेव साजरा केला. आणि मग अशा वेळेस आजही पुन्हा तुम्ही वासुदेवाची एकाची चांगली भूमिका केली किंवा वासुदेव तुम्ही कलावंत म्हणून जर जपला तर तुम्हाला मोठ्या मोठ्या चित्रपटामध्ये या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. डिजिटल सोशल मीडिया मराठीसाठी ओपन झालेला आहे, परंतु मराठी ही गुण मिळवण्यासाठी नाही असं इंग्रजीच्या लोकांना वाटतंय. परंतु लक्षात घ्या, तुम्ही जर त्या पद्धतीनं व्याकरणाची तयारी केली, तुम्ही तर त्या पद्धतीनं परीक्षेची तयारी केली, 10वीचे पोरं नाहीत, नाहीतर मला सांगता आलं असतं की अलंकार कसा सोडवायचा, अलंकाराचे पैकीच्या पैकी मार्क कसे घ्यायचे, काळाचे मार्क पैकीच्या पैकी कसे घ्यायचे, समास कसा सोडवायचा, प्रयोग कसे सोडवायचे, किंवा एखादा निबंध आहे. कालच्या 10वीच्या परीक्षेला मला वाटतं मोबाईलचा आलं होतं, तुम्ही जे हातामध्ये घेताय त्याच्यावरच आलं आणि मराठीची सगळ्यात सोपी प्रश्नपत्रिका काढली म्हणून ही सगळीकडे चर्चा लक्षात घ्या. आणि म्हणून इंग्रजीमध्ये चुकलं तरी चालतंय, इंग्रजी माध्यम असल्यामुळे इंग्रजीवर टीका करणार नाही मी, परंतु इंग्रजीमध्ये चुकलं तरी चालतं. म्हणजे चुकलं तर मार्क जातात हे कळत नाही, परंतु मराठीमध्ये तुम्ही लिहिलेला जो आशय आहे, कारण अजूनही मराठीमध्ये इंग्रजीमध्ये तपासणारा शिक्षक आज नाही आणि म्हणून मराठीमध्ये लिहिलेलं चुकलं तरी त्याचा आशय कळतो आणि तपासणारा माणूस मराठी असल्यामुळं तो तुम्हाला मार्क देतो. आणि म्हणून तुम्ही मराठीला कुणीही कमी समजू नका. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगतो की ज्या भाषेमध्ये आपली आई हसते, ज्या भाषेमध्ये आपली आई रडते, ज्या भाषेमध्ये आपली आई तुमच्याविषयी स्वप्न बघते, ज्या भाषेमध्ये तुमची आई तुम्हाला मोठं झालेलं बघते, मग त्या आईचा चेहरा म्हणजे मराठी आहे हे लक्षात घ्या. आणि मग मराठीला कुणीही समजी करू नका. आणि मग मराठी बोलताना कुणालाही लाज वाटली नाही पाहिजे. आज जरी तुम्ही सगळेजण इथे इंग्रजी शिकवत असाल तर गेटच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा तुम्ही मराठी बोलताय, याचा अर्थ आहे तुमची मराठी ही तुमच्या जगण्याची भाषा आहे आणि म्हणून ती लाज वाटण्याची भाषा नाही, तर ती अभिमान वाटण्याची भाषा आहे. आणि म्हणून जगात कुठेही जा, तुम्ही आज लहान आहात, कारण मी मोठ्या पोरांच्या पुढे बोलतो, तुम्हाला किती समजते माझं मला माहीत नाही, कारण मला एकदाही बाल किंवा पोर असा शब्द आला नाही, तरुणाचा असा शब्द आलाय. आणि म्हणून तुम्ही कुठेही जा, कितीही मोठे व्हा, पण मराठी म्हणून जगा. कारण आज तुम्ही कुठं, म्हणजे मी जपानला गेलो मॅडम, श्रीलंकेला गेलो, थायलंडला गेलोय, परंतु तिथं कोठेही शाळेमध्ये इंग्रजी भाषा शिकवायला नाही. तिथली ती जापनीज भाषा आहे, तिथल्या लोकलच्या भाषेला ते महत्त्व देत असतात. आणि आपले जेव्हा बाहेर लोक जातात तेव्हा तिथं हिंदीच बोलतात, कारण देशाचा अभिमान या ठिकाणी आपली राष्ट्रीय भाषा आहे म्हणून दिली जाते. भाषा जपली तर आपली संस्कृती जपते, भाषा जपली तर आपलं कुटुंब जगतं, आणि भाषा जगली तरच आपण सगळेजण जगणार आहोत. नाहीतर आपली भाषा वेगळी आणि आपण राहणी वेगळं. आणि म्हणून काळानुसार शब्द बदलत असतात. कारण आज कुठंच आपल्याकडे म्हणजे स्वयंपाकघर राहिलं नाही, सगळीजण किचन आहे, सगळीकडे किचन झाले. कुठंच आता आपल्याकडे म्हणजे न्हाणी राहिले नाही, न्हाणीघर राहिलं नाही, सगळीकडे आता वॉशरूम झालंय. म्हणजे काय, म्हणजे कसं हे सगळं बदलत गेलंय बघा. आणि मग या अनुषंगानं जिव्हाळ्याची जी भाषा आहे, जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, तो जी शब्द आहे ते आपल्याकडे असं आता राहिलेले नाहीत. आणि म्हणून सगळं अपडेट झाले, सगळ्या फाईल आल्या, फेसबुक आले, पण हे सगळं मराठीनं स्वीकारलं. लक्षात घ्या, मराठी एवढी गर्भश्रीमंत का होती आहे, कारण मराठी सगळ्याला स्वीकारते आहे. आणि म्हणून आपल्याकडे आता नवीन अनेक शब्द आले. मेसेज शब्द नव्हता. आज तुम्ही जावा आणि ग्रामीण भागातील खुरपाय चालणाऱ्या किंवा शेतामध्ये काम करणाऱ्या बाईला म्हणा संदेश पाठवता का, त्यांना काहीही कळणार नाही. परंतु त्यांना तुम्ही एका मिनिटात मला म्हणा मॅसेज पाठवता का, ती बाई लगेच तुम्हाला या ठिकाणी म्हणेल की मॅसेज तिला समजते. आहे का, स्टेटस शब्द आहे. अनेक शब्द, एक मोबाईल आला आणि किती भाषेमध्ये क्रांती झाली बघा. मराठीमध्ये हे सगळं आलंय, सगळं मोबाईल शब्द आलाय, स्मार्टफोन शब्द आला, म्हणजे अपलोड शब्द आला, डाउनलोड शब्द आला, व्हायरल शब्द आला. हे सगळे शब्द मराठीमध्ये आले आणि हे सगळं मराठीने स्वीकारलंय. आपण कोणतीच भाषा, लक्षात घ्या, खूप महत्वाचं सांगायला, कोणतीच भाषा वाईट नसते किंवा कोणतीच भाषा या ठिकाणी तुम्हाला काहीतरी हे करावं किंवा
कमी समजावं, तुमच्या व्यक्तिमत्व कमी व्हावं अशी भाषा नसते. आणि मग जेव्हा म्हणजे कवी कुसुमाग्रजांना विचारलं गेलं की तुम्ही सगळे एवढे मोठे आहात, तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय, मग तुम्ही अवघड शब्द का वापरत नाही, सहज तुमची भाषा समजते. तर कवी कुसुमाग्रजांनी उत्तर दिलेलं होतं की माणूस समजायला अवघड भाषेची गरज नसते, तर साध्या शब्दांची गरज असते. आणि म्हणून ज्ञान दाखवण्यासाठी कुणीही मोठेपणा दाखवू नये किंवा ठळकपणे येऊ नये. आणि म्हणून त्यांना तर आता मगाशीच मी इंग्रजीचं म्हणलं, इंग्रजीचं महत्त्व वाढत आहे याच्याविषयी या ठिकाणी कुसुमाग्रजांना विचारलं होतं. पण कुसुमाग्रजांनी खूप चांगलं उत्तर दिलं होतं. इंग्रजी शिकू नये किंवा इंग्रजी अभ्यासू नये किंवा इंग्रजी येऊ नये असा मी नाही, परंतु इंग्रजी यावं म्हणून मराठी बाजूला सारावी असा कुणीही हट्ट धरू नये तुमच्या व्यक्तिमत्वाला. कारण इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. इंग्रजीमुळे तुमच्या जगाचे सगळे ज्ञानाच्या खिडक्या उघडल्या जातात. इंग्रजी आली पाहिजे, पण इंग्रजी यावी म्हणून मराठीला बाजूला सारणं हे चुकीचं आहे. आणि कोणतीही भाषा कमी अधिक महत्त्वाची नसते असं ते म्हणाले. आणि म्हणून मराठी भाषा अवघड आहे याही संदर्भात त्यांना विचारलं होतं, परंतु ते म्हणाले होते की मराठी भाषा अवघड नाही, मराठी भाषा हे वापरणारे लोक किंवा तिचा आव आणणारे लोक अवघड तिला करून सोडतायत. आणि अशा अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येईल. मलाही माझ्या महाविद्यालयाने 1-2 कविता आपल्या पुढे ठेवणार आहे. कारण चंद्रप्रकाशने जेव्हा फोन केला तेव्हा ते म्हणाल मी त्याला आवाज बोलतो, परंतु ते मला म्हणाले होते की सर कविता म्हणा, परंतु एक माझी नाही परंतु चांगली कविता मराठीवरचीच एक कविता आपल्यासमोर ठेवतो. 2 कविता, एक कुसुमाग्रजांची कविता आज म्हणलीच पाहिजे. पहिल्यांदा मराठी मुलगी नावाची एक कविता आपल्या पुढे ठेवतो, ज्यानं मला वाटतं आपण बऱ्याच लोकांनी फेसबुकवर वाचली पण असेल, परंतु एक कविता आपल्या समोर ठेवतो. मराठी मुलगी नावाची कविता आहे. कॉलेजमध्ये अनेक मॅड मुली असतात, कॉलेजमध्ये अनेक मॅड मुली असतात, पण जी गोड लाजते ती मराठी मुलगी असते. कॉलेजमध्ये अनेक मॅड मुली असतात, पण जी गोड लाजते ती मराठी मुलगी असते. कॉलेजमध्ये मुली शॉर्ट टॉप घालतात, पण जी पाठ दिसू नये म्हणून टॉप खाली वरते ती मराठी मुलगी असते. कॉलेजमध्ये मुली जीन्स घालतात, पण जी जीन्स बरोबर पैंजण घालते ती मराठी मुलगी असते. कॉलेजमध्ये अनेक मुली असतात, पण स्वतःच्या नोट्स सहज दुसऱ्याला देते ती मराठी मुलगी असते. कॉलेजमध्ये अनेक मुली असतात, पण वात्रटपणा केल्यावर कानाखाली लाजवते ती मराठी मुलगी असते. शॉपिंगला अनेक मुली असतात, खर्चाचा विचार करून फक्त कानातलं घे म्हणणारी फक्त मराठी मुलगी असते. ही कॉलेजसाठीची कविता आहे, तुमच्या पुढे आली आहे. आणि शेवटची एक कविता कवी कुसुमाग्रजांचीच म्हणतो आणि मी थांबणार आहे. कवितेचं नाव आहे कणा. तर कवी कुसुमाग्रजांच्या राष्ट्रभक्तीपर अनेक कविता आहेत, त्या सगळ्या कविता तुम्हाला प्रेरणा देतात, परंतु एक कविता त्यांची कणा नावाची, जे आम्ही सगळे उभा राहिलेले माझ्या सहित आहेत, त्या सर्वांना ही कविता माहीत आहे. तुम्हालाही कदाचित ती कविता माहीत असेल आणि म्हणून ती कविता आपल्या पुढे ठेवतो. कवी कुसुमाग्रजांनी आपल्या विद्यार्थ्याला असं म्हटलंय, आपला विद्यार्थी कुसुमाग्रजांना म्हणतोय, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. तर खूप चांगल्या यमक आहे, चांगली शब्दरचना आहे, अलंकार जिथल्या तिथं वापरलेले आहेत. यमकामध्ये कुसुमाग्रजांच्या कविता सगळ्या कविता ह्या यमकामध्ये आहेत, लक्षात घ्या. तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. विद्यार्थी म्हणाला, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये, पाणी थोडे ठेवले कारभार नेला घेऊन संगे सर, आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. म्हणजे खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा कवी कुसुमाग्रजांच्या कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. तर शाळेने मला बोलवलं, मला आपल्या सगळ्यांच्या लहान लहान तुमच्या चिमुकल्यांच्या पुढं तर मला किती तुमच्यापर्यंत पोचता आलं हे मला माहीत नाही, परंतु प्रचंड घाईमध्ये अनेक मुद्द्याला फक्त स्पर्श करत मी या ठिकाणी बोललो. माझ्या रस्त्यावरच शाळा आहे, कधीही बोलवा, मी येतो, थांबतो. धन्यवाद. मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान. मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड ऐकतात हरपून जाते भान, हरपून जाते भान. साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान. साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान. आपल्या विद्यालयातील येता 7वी सेमेतील विद्यार्थिनी संजना भंडारे ईश्वरी कुलकर्णी हे कविता सादर करणार आहेत. कवितेचे बोल आहे असे जगावे. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलाबी नक्षत्राची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चेन करावी स्वप्नाची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळतील सत्य. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे हे आता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास सारा निरोप शेवट देताना. स्वर कंठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातरकात. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. सुप्रभात. माझे नाव साईचरण दिगंबरगिरी. मी इयत्ता 5वी वर्गात शिकतो. मी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी कविता म्हणणार आहे. गरजूनी सांगतो अभिमानाने मी मराठी मुलगा शब्दांमध्ये ओळखतो प्रेम. माय बोलीचा श्वास गंधा शिबांनी वाढवली शान. संतांनी दिली ओळख तुकोबाचे अभंग अजूनही देतात संस्कारांचा साक्ष. आपण सारे पुढे येऊ जपू आपला अभिमान. जय हिंद जय मराठी. नृत्य सादर करणार आहेत. Oh
आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले प्रमुख पाहुणे प्राचार्य कटाळे सर यांनी वेळात वेळ काढून आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. तसेच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमामध्ये भाग घेतला, ज्यांनी भाषण केले, कविता सादर केल्या, नाटक केले, डान्स केला, त्यांची खूप खूप मनापासून आभार. तसेच आपल्या शाळेच्या सचिव LL मॅडम यांचे खूप खूप आभार, त्यांनी आपला वेळ देऊन इथं थांबल्या. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून आभार व हा कार्यक्रम इथंच संपला मी असं जाहीर करतो. धन्यवाद.